मी डायलॉग म्हणतो, मी गाणं म्हणते, या दोघांनी नाचू दे. बरं मी डायलॉग म्हणतोय की सत्या आणि मंजूचं लग्न होते याचा मला आणि आमरीला लई 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 आनंद झाला, मला लई 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 आनंद झाला. पिकली माझी भांगडी साजिरी गोजिरी जोडी लखत एकही मेड फॉर इच अदर, अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. नमस्कार, मी स्मितल मिलिंदा चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या जी सगळीकडे चर्चेत असलेली मालिका आहे ती म्हणजे आपली कॉन्स्टेबल मंजू, आणि त्या मालिकेतील कमाल अशी टीम आपल्यासोबत आहे. आपण ब्राईट टीम असं म्हणूया यांना. खूप भारी दिसत आहे सगळेजण, आणि स्माइल बघून तर मला देखील एनर्जी आली आहे. सो आपण मस्तपैकी गप्पा मारणार आहोत. कसे आहात? पहिल्यांदा खूप छान, मजा येते. ऊन पण छान आहे, आम्ही ऊन एन्जॉय करतोय. येस येस, मस्त आहे, मजेत आहे. लग्न खूप धिंगाणा चालू आहे, जोरदार तयारी सुरू आहे. येस. पण हे ऊन खरं तर साताऱ्यात आहोत म्हणून सहन करू शकतोय, कारण वारा डोंगर या सगळ्यामुळे इकडचं वातावरण खूप छान आहे म्हणून मजा येते. येस, फायनली आपल्या सत्या आणि मंजूचं म्हणजे लग्न होतंय, म्हणजे फायनली शिकार झाले म्हणायला काही हरकत नाहीये. तर काय सांगाल, तुम्ही किती एक्सायटेड आहात किंवा किती एन्जॉय करताय हे सगळं शूट करताना? खूप मजा येते, खूप काही गोष्टी आहेत, खूप ड्रामा घडतोय, खूप शूट आहे. पण त्या शूट मध्ये एक मजा आहे आणि एक कॅरेक्टर म्हणून बरं वाटतंय की ज्यासाठी मंजू आणि सत्या एवढे दिवस संकटांचा सामना करत होते, फायनली ती गोष्ट घडते. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं चीज झाल्यासारखं वाटतंय, आणि प्रेम सफल झाल्यावर माणसाला जेवढा आनंद होतो तेवढाच आम्हाला होतोय. येस, तू काय सांगशील? हे लग्न व्हावं म्हणून आम्ही लोकांनी खूप प्रयत्न केलेत. खूप म्हणजे स्वतः मंजू सुद्धा आत्यासाहेब आणि मम्मीच्या भीतीमुळे नाही म्हणाली होती सत्याला, पण नंतर खूप प्रयत्नांनंतर आता ते दोघं एकत्र आलेत. शेवटी लग्न होतंय, आता काही अडथळे येणार नाहीयेत. ओके, म्हणजे फायनली लग्न बघायला मिळणार आहे. म्हणजे असं काही नाहीये लग्नाचा थाट बनलाय आणि अचानक काहीतरी होणार आहे, असं काही नाही. यावेळी असं काहीच होणार नाही आणि आम्ही होऊ पण देणार नाही. यावेळी आपण सगळे लग्न एन्जॉय करणार आणि खरंच लग्न होणार आहे. आणि या लग्नाच्या निमित्ताने मंजूवर प्रेम करणारी पूर्ण कॉन्स्टेबल मंजूची टीम एकत्र असते, त्यामुळे खूप मजा येते. येस, तू काय सांगशील? महाराष्ट्र आणि आपणही सगळे ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण शेवटी आलेला आहे, आणि खूप जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक जण, हे बघा माझं तर काय लुक कमाल झालेला आहे. हे बघ, शोधून सापडणार नाही असं काहीतरी. हे स्पेशली मागवलेलं आहे. हे खरं तर पप्प्याचं ही चैन वगैरे आहे ना, ही स्पेशली त्या कॅरेक्टरसाठी मागवलेली आहे. आणि हे सगळं त्याचा हा सगळा कुर्ता आहे, नाही तर तो पप्प्या शेटचा शर्ट आणि रेग्युलर पॅन्ट असते तो एकदम ओके मध्ये असतो तो. तर ही सगळी तयारी चालू आहे आणि खूप धमाल करतोय आम्ही. येस, नक्कीच. अजून काय सांगाल की अजून आम्हाला काय काय म्हणजे तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल की हे जेव्हा कॅरेक्टर आपल्याला करायला मिळणार आहे असं जेव्हा कळतं तर आपली फर्स्ट रिॲक्शन काहीतरी असते, किंवा कॉन्स्टेबल मंजू असं नाव ऐकल्यावर एक प्रश्न सुरू होतात की आपलं काय असेल ह्यात. अनेक प्रश्न पडत जातात की काय प्रोसेस असणार आहे नक्की ह्या सगळ्याची. तेव्हा काय वाटलं होतं? जेव्हा मला कळलं की मी डीजे हे कॅरेक्टर करतोय तेव्हा एक गोष्ट मला करण्यात एक्साइटमेंट होती की श्रेयस अजिबात डीजे सारखा नाहीये. ओके, म्हणजे तुझ्या कम्प्लीट अपोजिट आहे. कारण मला असं वाटतं डीजे जेवढा साधा भोळा प्रेमळ श्रेयस आहे, साधा भोळा तेवढा श्रेयस नाहीये. त्याला चार गोष्टी पटकन कळतात, पण त्याच डीजेला चार गोष्टी पटकन कळत नाहीत. त्या त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे कळत नाहीत. आणि एकतर आई वडिलांबद्दल जे प्रेम तर आहेच, पण ते जे काही चुकीचं वागतायत, जे काही अन्याय करतात, मंजू असेल, अमृता असेल, किंवा त्या दोघींची आई असेल, माझी मामी असेल, त्यांच्यावर जे काही अन्याय करतात तो त्याला सहन होत नाही. तरी पण त्याच्यामध्ये तेवढी ताकद नाहीये की तो त्यांचा पूर्णच्या पूर्ण प्रतिकार करेल आणि पूर्णच्या पूर्ण अन्याय परतवून लावेल. पण तरी त्याच्या पद्धतीने तो प्रयत्न करतो, त्याच्या पद्धतीने तो आंदोलन करण्याचा, बंड करण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याच्या पुरतं असतं. त्यामुळे ही गोष्ट मला खूप आवडली होती. जेव्हा मला कॅरेक्टर कळलं की डीजे करायला मिळणार आहे, मला मजा आली मला. आणि हे करत असताना एकूण लक्षात आलं की डीजेतले काही गुण आहेत
जे श्रेयसला खूप उपयोगी पडू शकतात. फॉर एक्झाम्पल मला नक्की म्हणजे आवडेल म्हणजे त्याला जे दिसतं त्यावर तो विश्वास ठेवतो, पण जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवतो की, आणि भोळेपणाने विश्वास ठेवतो. काही वेळेला असं होऊ शकतं की नाही, हे जो विश्वास ठेवला तो चुकीचा होता, पण त्याचं डेडिकेशन पूर्ण असतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की त्या विश्वासावरचं डेडिकेशन हे डीजे मधल्या श्रेयसला खूप उपयोगी पडतं अजूनही, की नाही तू कर प्रामाणिकपणे, तुला जे वाटतं ते करत राहा आणि तुला जे वाटतं त्यावर मनापासून प्रेम करत राहा. जसं डीजे अमृतावर प्रेम करतो मनापासून. अच्छा, म्हणजे नेक्स्ट टाइम असं काहीतरी आम्हाला सोहळा आम्ही अनुभवायला येऊ, होप सो. चालेल. आता डीजे मला तरी वाटते हळूहळू तो अमृताला प्रेमामध्ये पाडतोय. म्हणजे अमृताला हळूहळू तो पटायला लागला की हा आत्तोपणपेक्षा त्यांचा मुलगा थोडा वेगळा आहे, चांगल्या मनाचा आहे. पण आता तिला आवडेल नाही आवडेल आता हे डान्स बघितलाच आहे ना. डान्स एकदा बघा. लास्टला आपल्याला तो बघायचा आहेच. परत आमच्या प्रेक्षकांना कमाल होता आणि हे काहीतरी या दोघांचे स्वतःचे डान्स आहेत. येस, तू तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती की आपण मंजूची बहीण म्हणून कुठेतरी एक साकारणार आहोत, सगळ्या प्रेक्षकांसमोर येणार आहे? ही माझी पहिली मालिका, त्यामुळे मला असं काहीतरी करायला मिळणार आहे हे जेव्हा मला समजलं ते माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट होती. आणि अमृता अशी आहे की ती जर कोणाचा राग आला हा नेमका याच वाक्याला आला पाहिजे होतं. तर अमृता अशी आहे, तिला जर कोणाचा राग आला, तिला कुठे काही चुकीचं दिसलं तर ती तोंडावर बोलते. म्हणजे जे तिच्या मनामध्ये असतं ती बोलून टाकते, कुठला अन्याय सहन करत नाही. आणि मंजू अशी दाखवली की सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी. तिला असं वाटलं जरी की आपल्याला कोणी त्रास देते तरी ती बोलणार नाही, ती आहे तितकी प्रेमळ, ती दुसऱ्याच्याच मनाचा जास्त विचार करते. पण मी अशी आहे की मी माझ्या फॅमिलीचा, माझ्या आईचा, माझ्या दिदीचा विचार करतेच, बाकीच्यांचाही विचार करते, पण सगळ्यात जास्त योग्य काय अयोग्य काय, कुठे अन्याय होत असला तर अमृता सहन करून घेत नाही, तिथे बोलून टाकते, अशी अमृता आहे. आणि हे कॅरेक्टर मी करतेय असं मला कळल्यावर थोडंसं टेन्शन आलं होतं, कारण चिडायचं होतं. मी एवढी चिडचिड नाही करत किंवा भांडत नाही कोणाशी. म्हणजे मी सातारची भाषाच अशी की बोलायला लागली की असं वाटते की उद्धटपणे बोलते किंवा भांडते का, तर मी भांडत नसते. मी एवढी यांचा गैरसमज आहे. सातारकर तुम्ही पण ऐकत असाल तर आपली भाषाच अशी सांगा, म्हणजे बोलण्याचा टोन कसा आहे सांगा यांना. तर मी लगेच तोंडावर काही कोणाला बोलत नाही. पण अमृताला त्या प्रत्येक गोष्टी करायच्या होत्या. आत्यासोबत कंटिन्यू भांडायचं असतं आणि आमच्या घरामध्ये भांडणं जर कोणाची होत असतील तर आत्या आणि अमृता. तर मला त्याचं थोडंसं टेन्शन होतं की माझा राग वाटेल का. तर प्रेक्षकांच्या कमेंट्सवरून कळतं की अमृता खूप छान चिडते. तर मला हे वाचून खूप छान वाटतं आणि खूप छान वाटतं आपल्याला हे कॅरेक्टर करायला मिळत आहे. एकस्मे प्रोडक्शनचे आणि सन मराठीचे खरंच खूप आभार. येस, हे असं अँटिक इपिक असं काहीतरी वेगळंच कॅरेक्टर आहे आणि सिरियसली खूप मस्त करतोयस तू, सिरियसली. आणि त्यामुळे तुझ्याकडनं आवर्जून म्हणजे ऐकायला आवडेल की प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी, कारण कसं असतं एक ग्राफ असतो, एक प्रोसेस असते, कसं आपण पटकन उडी मारत नसतो, एक स्टेप बाय स्टेप असते. तर तू कशी प्रोसेस केली? म्हणजे आता मला हे पप्प्या कॅरेक्टर बद्दल किंवा ते कॅरेक्टर मी करतोय ह्याचा जेवढा आता आनंद आहे तेव्हा सुरुवातीला मला नव्हता. म्हणजे त्याचं कारणच असं की 6 दिवसांचं काम होतं माझं या सिरियल मध्ये आणि मला ब्रीफच असं दिलेलं की हिरोईन पोलीस आहे आणि त्या पोलिसाचा पहिला पगार चोरतो, तो जो चोरणारा चोर आहे ते माझं असणार आहे कॅरेक्टर, मी करतोय ते. त्यामुळे काही नाही, फक्त चोरी करायची आणि निघून जायचं, 6व्या दिवशी घरी यायचं, पुण्यातलं काम बाकी. त्यामुळे मला काही फार वाटलं काही नव्हतं. आणि पहिला एपिसोड आला त्याच्यानंतर मग जे काय माझा पुढं ते डेव्हलप होत गेलं त्यावरून मला खूप मजा यायला लागली. आणि जे 6 दिवसांसाठी मला हे काम होतं, 6 दिवसांसाठी, आणि आता 350 एपिसोड झाले आणि इतकं डेव्हलप झालेलं आहे आणि देवाची कृपा आहे, प्रेक्षकांना ते कॅरेक्टर आवडलं, त्यामुळं मी खूप खूप आनंदी आहे. त्याची मेहनत आहे तेवढी. हा ना, सिरियसली. कारण काय असतं 6 दिवसांसाठी आलेला एखादा कलाकार
वर्ष झालं तरी तेवढंच प्रेक्षकांचं प्रेम मिळवतो. याच्यामध्ये लेखक दिग्दर्शक असेलच, म्हणजे त्यांचं क्रेडिट खूप मोठं आहे, पण कलाकाराची सुद्धा तेवढी मेहनत आहे की त्याने ते कॅरेक्टर तेवढ्या मनापासून केलं आणि तेवढं तो रंगवत गेला, म्हणून प्रेक्षकांचं तेवढं त्याला प्रेम मिळालं. येस नक्कीच. येस. आता लग्न सोहळा म्हटल्यावर एक माहोल असतो, एक मजा मस्ती असते. तुम्हाला एखादं काही असं म्हणजे आवर्जून या सोहळ्यातला आवडतं की लग्न म्हटल्यावर पटकन डोळ्यासमोर हेच येतं? आज आलं ना जिलेबी. बुंदी आवडते, गोड बुंदी आवडते. उद्या असेल उद्या गोड बुंदी आहे. आम्ही कालचा दिवस पूर्ण दिवस वरात शूट करत होतो. एवढं नाचलोय आज शेवटी तो घोडा थकला होता. पण आम्ही नाही थकलो. घोडा येत नव्हता. कारण सिरियल मधले जे रिटेक असतात ना, परत नसायचंय, परत त्यामुळे करायचंय. मी आता सांगितलं नाही की मला नाचणं खूप आवडतं. नाही, मला मज्जा आली. दम लागलाय मला. रिटेक दिले 4-5 त्यामुळं, आणि त्याच एनर्जीने नाचायचं अवघड गोष्ट होती. या दोघांचे पण तुम्ही डान्स बघाल. हळदीचा म्हणजे आणि डीजेचा, मला डीजेची ती हुक स्टेप आहे आणि त्यांनी ते शोधलेली आहे, आणि ते जे काय करतो ना म्हणजे कमाल. त्याच्या पोटाचा उपयोग तो बरोबर मस्त करतो. येस. लग्न समारंभ म्हटल्यावर जसं की आता आपण लग्नात जातो कोणाच्या पण, म्हणजे अक्षदा असतात ते अशा नवरा नवरीवर टाकण्याच्या ऐवजी अजूनच कोणाच्या अशा काही भटजीवर वगैरे बऱ्याच जणांवर टाकला जातात. तू केलाय असं कधी, किंवा काही असा किस्सा आहे का जो आठवते की आपण बाई हे अति केलं होतं, किंवा जरा काय झालं, मी माझ्या दादाच्या लग्नात गेलो होतो आणि आम्ही असे प्रेक्षकांमध्ये उभे होतो आणि अक्षता टाकताना नंतर माझी ताई पुढे उभी होती. तर आम्ही अक्षता टाकताना आम्ही सगळे मागे 4 भाऊ उभे होते आणि सगळे तिच्या केसात टाकत होतो. आणि तिला वाटलं की ठीक आहे, म्हणजे मागून अक्षता येत आहेत. आणि नंतर जेव्हा लग्न वगैरे लागलं, सगळं झालं आणि ती असं जस्ट आरशात गेली, बघितलं तर पूर्ण डॅन्ड्रफ सारखे केस असे तांदळांनी भरलेले होते. एवढ्या शिव्या घालत होती तिने, हेअरस्टाईल केली होती एवढे पैसे देऊन आणि सगळं तांदूळ होते. खूप शिव्या खाल्ल्या आम्ही तेव्हा खूप. येस. तुझा काही असा किस्सा आहे का आठवतोय? लग्नात आपण असं सहजासहजी गप्पा जाऊन येत नाही, मुळात ते लग्न वेगळीकडे चाललं असतं आणि आपण आपल्याच माहोलमध्ये असतो, किंवा हे काही एक नजर असते, इकडे कोण आहे तिकडे कोण आहे, असं काही किस्से आहेत? तसे खूप किस्से आहेत, ते सगळेच सांगता येणार. एखादा असा जो सांगता येईल चालेल, काही हरकत नाही, आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. प्रेक्षकांना आवडेल, बाकी कोणाला आवडेल की नाही. मी मागे एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो आणि तिथे त्याची एंगेजमेंट होती आधी, आणि माझाच तो जवळचा मित्र असल्यामुळे मी त्याचं सगळं ते मोबाईल हातात घेणं, त्याचे शूज वगैरे हे सगळं करत होतो. आणि त्याची एंगेजमेंट झाली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्या टाळ्या वाजवल्या, माझ्या हातामध्ये शूज आहे, त्याचा शूजचा बॉक्स आहे दुसरा. जशा सगळ्यांच्या टाळ्या संपल्या, तिथून सगळी माणसं पप्या 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 पप्या, सगळी माणसं आपली मालिका बघणारी होती. आणि त्यांनी तिथे मला ओळखलं. अरे मला काही झेपे ना ते की माझ्या हातात शूज आहे वगैरे वगैरे, हे सगळं चाललं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हेच झालं की मला जेवताना पण प्रॉब्लेम व्हायचा आणि बाकी गोष्टी करताना पण प्रॉब्लेम व्हायचा. तर फार काही नाही, हाच एक किस्सा होता. बरं, तू काही असं सांगशील का की आठवतंय काही अशी मजा, असं सिम्पल जायचं, आपलं नटायचं आणि यायचं? मी लग्न तर हेच एन्जॉय करते सत्या मंजूचं. येस. म्हणजे ज्याच्यात डबल सगळं 2 वेळा 3 वेळा, म्हणजे तुमचे बाकी लग्नांमध्ये जसं फोटोग्राफर असतो तो क्षण 1-2दा रिटेक करायला लावेल, पण आम्ही मस्त एक विधी 7-8 वेळा एन्जॉय करून करतो. मज्जा येते. येस, नक्कीच. अजून जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? फक्त एवढंच सांगेन की लग्न सोहळा आम्ही जसं एन्जॉय करतोय तसं तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय कराल. त्यामुळे 22 ते 26 मार्च रोज संध्याकाळी 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन मराठीवर बघायला विसरू नका. आणि फक्त लग्न सोहळाच नाही, पुढे खूप धमाल आहे. प्रेम कसं फुलत जाणार आहे सत्या आणि मंजूचं हे पण बघा. पप्याचं प्रेम कसं फुलेल ते बघा. डीजे आणि अमृताचं प्रेम नक्की फुलेल, ते बघत राहा. माझी तर देवाकडे प्रार्थना तीच आहे, तर ते बघत राहा. थँक्यू सो मच. आणि सेलिब्रिटी प्रमोटर्सचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार की एवढा प्रवास करून तुम्ही इथे आलात आणि हे सगळं कॅप्चर करताय, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. जाता जाता मस्तपैकी अशी हुक स्टेप बघायचीच आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून म्हणताय की ह्याची एक काहीतरी स्टाईल आहे आणि ह्याची एक काहीतरी स्टाईल आहे. तू छानपैकी गाणं म्हण आणि हा नाचेल.
किंवा तुम्ही एकत्र डान्स करत नाही करत त्याला आधी enjoy करा. hook step करू त्याला hook step. आधी तू आधी hook step. बरं मी डायलॉग मी म्हणतो गाणं म्हणते, या दोघांनी नाचू दे. बरं मी डायलॉग म्हणतोय की सत्या आणि मंजूचं लग्न होते याचा मला आणि आमरीला लई 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 आनंद झाला मला लई 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 आनंद झाला. कमाल होतंय काही कमाल होतं मस्त. येस तुझ्याकडून काही पप्प्याचं काय त्याचं ते Prince वालं. Prince वालं त्याचं ठरलेलं आहे, त्याने बघितलेलं आहे इकडे तिकडे हुक स्टेप आणि तो एक्साइटमेंट मध्ये करतो. मी त्याला काय वाजवते, फार मी काय वाजवते. जमत नाही. हा वाज पिचली माझी भांगडी, वा 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 एकदा अमृताचं गाणं झालं पाहिजे. कुठलं? अरे आता बहिणीच्या लग्नाला गाणं तर हो, म्हणू शकते ना. बन्नो रे बन्नो. थांबा मी रील करण्यासाठी एक गाणं विचार करून मला हवं, आठवू दे. मेन मुद्द्यावर आलेली आहे. अगं येस आठव. चला लागलं लग्न. चला चला शेवायचं. चला 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 लागलं लग्न. अरे गाणं म्हण की एखादं पटकन. हा साजिरी गोजिरी जोडी अरे लखत एकही मेड फॉर इच अदर, अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. सत्या मंजूच्या लग्नाला 22 मार्च ते 26 मार्च सगळ्यांनी यायचंय. सन नक्की मराठी. आपला सण मराठी रात्री 8 वाजता. ला 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 ला. थँक्यू सो मच. थँक्यू मजा आली.